देशभरामध्ये नुकताच लोकसभा निवडणुका या पार पडलेल्या आहेत, तर तयारी झाली आहे विधानसभा निवडणुकांची। येणाऱ्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीसाठी देखील उमेदवारांची खेचाखेची सुरू होणार आहे। परंतु त्याआधी उमेदवार हे काही इच्छुक तयार झाले आहेत हे देखील पाहायला मिळतंय। सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे पालघरकडे। पालघरमध्ये एक असा पक्ष आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून वसई, विरार आणि नालासोपारा या गेम चेंजर तालुक्यांवर आपली सत्ता रोवून आहे आणि त्यांना चालवण्यासाठी आता एक तगडा विरोधक तयार करणं विरोधकांना गेल्या अनेक वर्षांपासून झेपलेलं नाहीये। परंतु कुठेतरी खासदारकीच्या मतदानानंतर कुठेतरी गेम चेंजर तालुका हे विरोधकांच्या बाजूने झुकतायत का असं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यासाठीच आता एक स्ट्रॉंग विरोधक असणं अतिशय गरजेचं आहे। त्यासाठीच आता एक नवीन चेहरा उभारताना दिसतोय आणि हा चेहरा वसई विरारच्या नागरिकांसाठी काही नवीन नाहीये। गेले काही वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर समाजकारणाची धुरा आता हातात घेत कुठेतरी राजकारणाकडे वळण्याचा यांचा मानस आहे। सूत्रांकडून माहिती मिळते की धनंजय गावडे जे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते ते आता थेट आमदारकीची धुरा हातात घेणार आहेत। आमदारकी लढवण्यासाठी ते आता सज्ज झालेले आहेत आणि मैदानातही उतरण्याची घोषणा लवकरच करणार आहेत। धनंजय गावडे गेले अनेक वर्ष काही कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, म्हणूनच ते तुरुंगवासात होते। आता तिथून सुटका मिळाल्यानंतर त्यांची संस्था स्वराज्य अभिमान त्यांनी सुरू केली आहे आणि त्यातूनच ते आता समाजकारण करतायत। परंतु लवकरच राजकारणाकडे त्यांची वाढती पावलं असणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारण राजकारण ही दोन्ही धुरा त्यांनी सांभाळली होती। 2019 मध्ये माहितीप्रमाणे ते निवडणुकाही लढवणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांचे पाय मागे खेचण्यासाठी त्यांना अनेक गुन्हे अंतर्गत आत टाकण्यात आलं। हे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून त्यांना यामध्ये अडकवण्यात आलं आणि त्यानंतर सुरू झालं ते म्हणजे वाढत्या गुन्ह्यांची संख्या। परंतु अखेर आता त्यांच्या कमबॅक नंतर धनंजय गावडे पुन्हा एकदा राजकारणामध्ये आपला झेंडा रोवतात का की समाजकारणाचीच आपली धुरा हातात घेऊन ते चालत राहतात हे पाहण्यासारखं असेल। कारण गेल्या अनेक वर्षांच्या या परिश्रमानंतर अखेर ही संधी पुन्हा एकदा त्यांच्याकडे चालून आली आहे। बहुजन विकास आघाडी एक असा पक्ष आहे जो गेल्या 30 वर्षांपासून इथे एक हाती सत्ता चालवत आहे। यंदाच्या वेळीस त्यांना तोडीस तोड एक मोठा विरोधक मिळतो का हा देखील एक मोठा प्रश्न आहे। धनंजय गावडे हे आता कुठेतरी एक भक्कम विरोधक म्हणून चेहरा तयार होत आहेत आणि तो चेहरा नागरिकांच्या पसंतीत देखील उतरताना पाहायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची सुरू असलेली संस्था ज्याच्यामध्ये काहीच दिवसातच हजारो नागरिक हे जोडले गेलेले आहेत आणि त्यांची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढत आहे। धनंजय गावडे यांचा चेहरा पुन्हा एकदा लोकचर्चेत येतो का आणि त्यांच्या नावाचा झेंडा नालासोपारा 132 विधानसभामध्ये गाळला जातो का की पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीच बाजी मारते हे येणाऱ्या काळात कळेल। परंतु अद्यापही अधिकृत घोषणा झाली नसली तरी पण धनंजय गावडे हे मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत असल्याचं समोर आलंय।